मराठी माणसा जागा हो। यदि अगर 5 तारीख तक कोई भी मराठी अगर मिल जाता है अयोध्या में तो उसको उसी सरयू नदी में डुबो के मारेंगे। विरार अभी अच्छा नहीं लग रहा है, द्वारकाधीश बहुत अच्छा लग रहा है। हम इतना इतना नगर सेवक चुन देंगे, उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। आप किसकी रोटी खा रहे हो? हमारे पैसे पर पल रहे हो तो अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, तुमको पटक पटक के मारेंगे। अगर आपके पास लाइसेंस रिवॉल्वर है, आप शस्त्रधारी हो, तो उत्तर भारतीय विकास सेना में आपका स्वागत। सबसे पहले हमारी वोट बैंक मजबूत करो। इथे आपण बघतोय की इथे मच्छीवाल्यांना बसून देत नाहीयेत, गुजराती लोकांचा, या सगळ्या लोकांचा इथे विरोध आहे। मुंबई देशाची आर्थिक राजधानी, स्वप्नांची नगरी, पण आज एक साधा प्रश्न विचारतोय, ही मुंबई नक्की कोणाची आहे? ज्यांनी ती घडवली, ज्यांनी घाम गाळला, ज्यांनी तिच्यासाठी स्वतःचं रक्त सांडलं, आज तेच या शहरात परके का वाटतायत? आज मराठी माणूस स्वतःच्या घरात पाहुणा बनलाय आणि म्हणूनच हे ओरडावं लागतंय की मराठी माणसा जागा हो। आज मराठी माणसांच्या हक्काची चर्चा झाली की लगेच एक प्रश्न विचारला जातो, इतकं मराठी मराठी का? याचं उत्तर भावनेत नाही, उत्तर इतिहासात आहे। मुंबई महाराष्ट्राला देण्यास केंद्राचा विरोध होता। मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय असल्याने महाराष्ट्रातील मराठी नेत्यांनी त्यास कडाडून विरोध केला। मुंबई शिवाय महाराष्ट्र अमान्य असल्याची भूमिका महाराष्ट्रातील नेत्यांनी एक होऊन घेतली। मराठी माणसावर होणारा हा अन्याय पाहून सर्व पक्षीय नेते एकत्र आले होते। यातूनच 6 फेब्रुवारी 1956 रोजी पुण्यात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली। या समितीने राज्यभर जन आंदोलने उभारली। या समितीचे प्रमुख नेते होते SM जोशी, श्रीपाद अमृत डांगे, केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, आचार्य प्रके आत्रे। संयुक्त महाराष्ट्रासाठी मोर्चे निघाले। कामगार, विद्यार्थी, सामान्य मराठी माणूस रस्त्यावर उतरला। या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्वात काळा दिवस म्हणजे 21 नोव्हेंबर 1955। मुंबईतील फ्लोरा फाउंटन म्हणजे आत्ताचे हुतात्मा चौक येथे हजारो निदर्शकांवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला आणि त्यावेळच्या मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या आदेशानुसार हा गोळीबार झाला होता। या सगळ्या गोळीबारात आणि त्यानंतरच्या आंदोलनात एकूण 106 लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। रक्ताचे पाठ सांडले, पण मराठी माणूस मागे हटला नाही। या बलिदानामुळेच दिल्लीचेही तख्त हादरले। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही एक आता घोषणा राहिली नव्हती, तर ती एक आग बनली होती। या लढ्यामध्ये तलवारीपेक्षा लेखणी जास्त धारदार ठरली। आचार्य आत्रे यांनी आपल्या मराठा या दैनिकातून जनजागृती केली। त्यांची घणाघाती भाषणे आणि अग्रलेख वाचून महाराष्ट्रातील तरुण पेटून उठला होता। त्यांनी मोरारजी देसाई आणि काँग्रेसच्या भूमिकेवर कडाडून विरोध केला। या सगळ्या बलिदानानंतरच 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी ठरली। आज जी मुंबई सर्वांची वाटते, ती मुंबई मिळवण्यासाठी कोणाचं तरी रक्त सांडलं होतं आणि हे रक्त मराठी माणसाचं होतं। यावेळी कोणताही परप्रांतीय मुंबईसाठी लढला नाही, लढला तो फक्त मराठी माणूस आणि त्या रक्ताचं स्मरण आजही ठेवलं पाहिजे। मराठी माणसाने तेव्हा असं म्हटलं नव्हतं की इतरांना काढून टाका, तो एवढंच म्हणाला होता की मुंबई ही महाराष्ट्राची आहे। आज प्रश्न सीमारेषेचा नाही, प्रश्न हा आहे की मुंबईमध्ये मराठी माणसाचा आवाज ऐकला जातो का? ज्या मराठीसाठी, ज्या भाषेसाठी लोकांनी बलिदान दिले, ती भाषा आज आपल्याच राज्यात दुय्यम का ठरते? हा राग नाही, हा द्वेष नाही, हा इतिहासाने विचारलेला सरळ प्रश्न आहे। ज्यांनी हा मुंबई आणि महाराष्ट्र घडवला, ज्यांनी घाम गाळलं, ज्यांनी रक्त सांडलं, तेच आज या राज्यात परके का वाटतायत? मुंबईची ओळख काय? मॉल्स, हायराईज इमारती, कॉर्पोरेट ऑफिसेस? नाही, मुंबईची खरी ओळख आहे इथला कोळी माणूस, आगरी माणूस, मराठी कामगार माणूस। गिरणगाव उभा राहिला मराठी कामगाराच्या बळावर। जी रेल्वे आज देशभरात आणि मुंबईमध्ये धावते, ती सुरू करणारे एक मराठी माणूस होता, ते म्हणजे नाना जगन्नाथ शंकर शेठ। पोर्ट उभा राहिला मराठी घामावर, पण आज इतिहास पुसला जातोय आणि आपल्यालाच प्रश्न विचारला जातोय की मराठी माणूस इथे काय करतो? आज मुंबईत फिरा, ऑफिसेसमध्ये मराठी कमी, मोठ्या कंपन्यांमध्ये मराठी नाही, दुकानांवर मराठी पाट्या नाही। मराठीत बोललात तर म्हणतात हिंदी में बोलो, इंग्लिश में बोलो। का? ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मराठी ही राज्याची राजभाषा आहे। घर घ्यायचं म्हटलं तर मराठी माणूस मुंबईच्या बाहेर ढकलला जातो। रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली मराठी माणसाचा आवाज ऐकला जात नाही। सेम कंडिशन आहे मराठी भाषेची। आज मराठी भाषा स्वतःच्या राज्यातच दुर्लक्षित आहे। लहान मुलांवर हिंदी सक्ती केली जाते। सरकारी कार्यालयात मराठी मागे, खाजगी क्षेत्रात मराठी नकोशी। मराठी बोलणं गुन्हा नाही,
पण आज तसं वागवलं जातंय आणि आपण गप्प बसतोय. सत्ता बदलते, चेहरे बदलतात, पण मराठी माणसाची परिस्थिती काही बदलत नाही. कारण प्रश्न विचारणारा मराठी माणूस कमी आहे. आज कुणाविरुद्ध लढायची गरज नाही, तर आज स्वतःसाठी उभं राहायची गरज आहे. तुम्ही प्रश्न विचारा मराठी भाषेबद्दल, मराठी नोकरीबद्दल, मुंबईत मराठी माणसाच्या घराबद्दल. आपल्या मतामध्ये ताकद आहे. फक्त पोस्टरवर मराठी, भाषणामध्ये मराठी असून जमणार नाही. आज आपण गप्प बसलो तर मुंबईत मराठी माणसाचा आवाज कमी होत राहील. म्हणूनच 15 तारखेला मत देताना थोडा विचार करून मत द्या. कारण यावेळी चुकीच्या हातात सत्ता गेली तर येणारा काळ हा मराठी माणसाच्या विनाशाचा काळ असेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.